नमस्कार. जिजाऊ कोचिंग क्लासमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण बघत आहोत पार्ट 1 सायन्सचा पहिला लेसन, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण. तर फर्स्ट टर्म, व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन, म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? तर पहिल्यांदा गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? तर गुरुत्वाकर्षण म्हणजे कोणतीही वस्तू आपण वरच्या दिशेने फेकली असता ती वस्तू पृथ्वीमध्ये असलेल्या गुरुत्वीय बलामुळे खाली खेचली जाते आणि यालाच आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. दॅट मीन्स द टर्म इन विच when we throw an object vertically upward direction, it will attract towards the earth's surface due to gravitational force, and this phenomenon is known as gravitation. मग who is the pioneer and researcher of gravitation? मग ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध नेमका लावला कोणी? तर त्यांचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन. मग आता हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तर सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. ही झाली बेसिक टर्म. आता पुढची जी कॉन्सेप्ट आहे दॅट इज द सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन 9th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी हा टॉपिक झालेला आहे, फक्त आपण एकदा रिवाइज करत आहोत. तर सर्क्युलर मोशन दॅट मीन्स व्हेन अन ऑब्जेक्ट, दिस बी इज अ ऑब्जेक्ट अँड ओ इज अ सेंटर ऑफ अ सर्कल, व्हेन अन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग अ मोशन इन अ सर्क्युलर वे, म्हणजेच कोणताही ऑब्जेक्ट त्याचं मोशन करतोय, पण ते मोशन कसं करतोय? तो सर्क्युलर पाथ मध्ये करतोय, गोलाकार वर्तुळात करतोय. मग म्हणूनच त्याला काय बोललं जातं? तर वर्तुळाकार गती म्हणजेच सर्क्युलर मोशन. बेसिक डेफिनेशन काय येणार? व्हेन अन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग अ मोशन इन अ सर्क्युलर पाथ इन अ सर्क्युलर वे, दॅट इज कॉल्ड ऍज सर्क्युलर मोशन. फॉर एक्झाम्पल, बी हा ऑब्जेक्ट आहे, हा मोशन तर परफॉर्म करतोय, पण याचा जो पाथ आहे हा कसा आहे? सर्क्युलर आहे, गोलाकार आहे. म्हणून या मोशनला काय बोललं जातं? सर्क्युलर मोशन. म्हणजे मराठीत सांगायला गेलं तर कोणतीही वस्तू गतीमध्ये असताना ती वस्तू तिची गती वर्तुळाकार कक्षेमध्ये पूर्ण करते. ह्या वर्तुळाकार कक्षेमध्ये बी ही वस्तू काय करते? गती पूर्ण करते, म्हणून त्याला वर्तुळाकार गती असं म्हटलं जातं. आता यालाच अटॅच कॉन्सेप्ट कोणती आहे? तर ती आहे सेंट्रिपिटल फोर्स. मग आता सेंट्रिपिटल फोर्स दॅट मीन्स म्हणजे थोडक्यात त्याला अभिकेंद्री बल असं म्हटलं जातं. अभिकेंद्री बल. आता याच्यावर तुम्हाला 1 or 2 मार्क्स साठी 101% तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग आता सेंट्रिपिटल फोर्स और व्हॉट इज द सेंट्रिपिटल फोर्स? द फोर्स. मग आता बेसिकली एक ऑब्जेक्ट आहे जो काय करत आहे? तर हा ए ऑब्जेक्ट आहे, हा सर्क्युलर वेनी काय करतोय? स्वतःचं मोशन परफॉर्म करतोय. मग व्हेन अन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, द फोर्स ऍक्ट्स ऑन इट्स सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे ज्या कक्षेमध्ये तो ऑब्जेक्ट रिव्हॉल्युएट होतोय किंवा मोशन परफॉर्म करतोय त्याच्या सेंटरवर काय होत असतो? हा फोर्स ऍक्ट होतो. म्हणजे हे जे बल आहे हे या केंद्रकावर प्रयुक्त होतं, म्हणून त्याला अभिकेंद्री बल म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलं जातं. तर आजच्यासाठी हे 3 टॉपिक इम्पॉर्टंट होते. पहिलं काय? व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन. आफ्टर देन डिफाईन द सर्क्युलर मोशन अँड राईट द शॉर्ट नोट ऑन सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे साधारणतः 3 ते 4 मार्क्सचे क्वेश्चन्स आज आपण इथे स्टडी केलेले आहेत.